खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना अरेरावीची भाषा केल्यानं त्यांच्या विरोधात राज्यभरातील पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला आहे। याबद्दल आज आमदार राजेश क्षीरसागर यांना विचारलं असता न्यायालय, प्रशासन, माध्यम आणि पोलीस दलाबाबत बोलताना लोकप्रतिनिधींनी विचारपूर्वक वक्तव्य करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया दिली। राज्यभरातील काही लोकप्रतिनिधींकडून बेताल वक्तव्य होत आहेत। खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नावर आक्रमक होत माध्यमांवर तोंडसूक घेतलं। परत असा प्रश्न विचारला तर मारून टाकीन अशी अरेरावीची भाषा त्यांनी वापरली। त्यामुळे राज्यभरात खासदार संजय पाटील यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली। प्रशासन, प्रसार माध्यम, न्यायालय या संदर्भात बोलताना राजकारण्यांनी विचार करणं आवश्यक आहे। खासदार संजय पाटील यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं। बघा, लोकशाहीमध्ये आपण चार स्तंभ पाहतो, आदरानं पाहतो। राजकीय नेते असतील, पत्रकार बांधव असतील, प्रशासन असेल आणि न्यायालय असेल, या चारही सर्व लोकांच्या बाबतीमध्ये आदरानंच वागलं पाहिजे। जर कोणी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर मी नव्हे तर संपूर्ण नागरिक याचा निषेध करत आहेत। मी देखील याचा निषेध करतो। अंमली पदार्थांची विक्री राजरोस होत असून त्याबद्दल विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला। आता राज्यभरातील पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबद्दलचे स्पष्ट आदेश दिले आहेत। शिवाय केंद्र सरकार अंमली पदार्थ विक्री कायदा करत असून त्याला राज्य सरकारचं देखील पाठबळ असेल असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। जनजागृती होणे गरजेचं आहे। या ठिकाणी नशामुक्ती केंद्र असणं गरजेचं आहे। या अंमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये काही पळवाट आहे, त्यामुळं अशा ह्या अंमली पदार्थ विकणाऱ्या नालायक लोकांच्या हे काही गोष्टी पदरी पडतात असं आपण म्हणू। या सर्व विषयासंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। अंमली पदार्थ विरोधी कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे, त्याला राज्य शासनानं देखील तेवढीच ताकद लावलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पोलीस अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी असल्यामुळं ज्यांच्या ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीची विक्री होते त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई देखील होईल। कोल्हापूर हद्दवाढी संदर्भात आपण सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। रवी किरण इंगवले यांनी ठाकरे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। आता ते शिंदे गट शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत का या प्रश्नावर मात्र त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, अंकुश निपाणीकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगरस, सुनील जाधव, तुकाराम साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।